बघाविकाया कोण गडीची कोकण माया काय कामाची घर झाली रे जैन जीवाची करतो सेवा दिगंबराची बघाविकाया कोण गडीची कोकण माया काय कामाची घर झाली रे जैन जीवाची करतो सेवा दिगंबराची गाणी ठेवलं गुणगेर माझ्या शब्दाला गाणी ठेवलं गुणगेर माझ्या शब्दाला स्वामी समर्थाला हो अक्कलकोट मारा स्वामी समर्थाला हो अक्कलकोट मारा स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला। नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आम्ही तामाणे गावात आलेलो आहे आणि तामाणे गावामध्ये गुप्तादेवीची एक खूप मोठी जत्रा असते आणि वैशिष्ट्यामध्ये ह्या गावामधून ज्या मुली बाहेरच्या गावात दिलेल्या असतात ते सहपरिवार सकळ सहकुटुंब सर्व परत ह्या दिवशी जत्रेच्या दिवशी सर्व उपस्थित असतात। मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ ह्या आणि ह्या पारंपरिक पद्धती अजून गाववाल्यांनी कशा ठेवल्या आहेत राखून हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो की आपल्याला 2 मित्र जे आहेत त्यांना आपल्याला वोट करायचं आहे। मित्रांनो, हा जो तामाणे गाव राजापूरमध्ये आहे आणि हा गाव एवढा मोठा आहे, जवळजवळ पुरा गावच आहे ना 12 किलोमीटर आहे। पहिली वाडी ती शेवटपर्यंत वाडी, शेवटची वाडी म्हणजे हे जवळजवळ 12 किलोमीटर हा एवढा मोठा गाव आहे आणि 12 वाड्या आहेत या गावामध्ये। खूप मस्त तुम्हाला या जत्रेचं सर्व बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ हा बघा, तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि ही जत्रा पण कशी असते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, फायनली मी आता गुप्तादेवी मंदिरात आलेलो आहे आणि हे बघा, पहा किती सुंदर असं गुप्तादेवी मंदिर आहे। हे तामाणे राजापूरमध्ये आहे, तामाणे गाव आहे आणि राजापूरमध्ये हे तामाणे गाव आहे आणि किती छान आहे बघा मंदिर, किती परिसर पण किती छान आहे बघा। आता तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट आतमध्ये जाऊन। किती सुंदर असं आहे। संध्याकाळी आणखी मजा येणार आहे। खूप छान असं हे मंदिर आहे। इकडे सर्व तयारी चालू आहे। सजावट पण खूप छान केली आहे बघा। हे बघा, किती समोर मंदिराच्या समोर असा रामाची मूर्ती आहे आणि इकडे जी चाललंय ते सर्व आता दुकानं तयार करतायत संध्याकाळसाठी। हे बघा,
खूप सुंदर. संध्याकाळी खूपच मजा येणार मित्रांनो. इथे बघा छान रांगोळी. खूप छान अशी तयारी आहे. ही संध्याकाळी मजा येणार. आता ही सर्व थोडी थोडी लोक आता जमा होत चालले. संध्याकाळचं वातावरण थोडं ढगाळ आहे मित्रांनो. ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडासा क्लॅरिटी बरोबर नाही आहे.
नजारा दिसतोय मित्रांनो. एकदम सुंदर. इकडे सगळी दुकान लागली बघा. गाडीवाल्याने आपली गाडी ताबडतोब करायची आहे. अन्यथा या गाडीबाबत मला वाटतं सर्व भाविकांना त्याचा त्रास होतोय. दिनेश 11 DA 555 हे फटाके लावतात आपले मंडळाचे कार्यकर्ते. त्यांनी कृपया लोक ज्या ठिकाणी जमा आहेत त्यांना थोडासा त्रास होतोय. पालखी नाचवतात त्याच्या विरुद्ध बाजूला फटाक्या लावल्या तर बरं होईल. कुणाला इजा होणार नाही. तरी त्याची आपण नोंद घ्यायचे. फटाके वाजवणारे जे स्वयंसेवक आहेत भाविकांचं घे ना चायनीज भाजी घे बेटा. उत्सव समिती तथा श्री गाभादेवी सेवा मंडळ ताम्हाणे या मंडळाच्या वतीनं मग आपले गाववाले समजणार कसं. चला चला जेवून घेऊया आता. आम्ही जेवायला चाललोय आणि इथे जेवण सर्वांसाठी फ्री असतं. हे जत्रेला खूप मोठी जत्रा असते मित्रांनो ही. आणि पहिली वेळ या जत्रेला मी पण आलेलो आहे. किती लोक आलेत बघा. खूप मोठी जत्रा असते खरोखरच. प्रत्येक वर्षाला असतात. आणि तुम्हाला बोललं त्याप्रमाणे कमीत कमी मित्रांनो 25-30 गावची लोक मला वाटतं जवळजवळ या जत्रेला येतात. इकडे बघा. ह्या इकडे सगळे लाडूची जत्रेला कोकणात मध्ये हे लाडू भेटतात. हा प्रसाद म्हणून घेऊन जातात. हा बघा हे मुलांची खेळणी वगैरे आहे तिथे. हे बघा सगळं हे लाडू खूप छान असे सजवले दुकान पण. आणि हा प्रसाद म्हणून इथून घेऊन जातात हा मित्रांनो हा लाडू. छान सजावट केली आहे लाडूची. आणि इकडे जेवणाची तयारी आहे. आता आम्ही जेवण करायला चाललोय. बघू आता जेवणाची तयारी कधी. हा बघा समोर दिसतंय हे जेवणाची इथे तयारी असणार. चालू द्या चालू द्या. ह्या इथे जेवण होणार आहे. लोक आता यायला अजून सुरुवात झाली आता इथे.
तो माझ्याबरोबर असतो, पण आता काय मुंबईला गेला. हा, तो पोरगा आहे ना, आता मुंबईला गेला, जॉबला लागला. आता बघूया, नेट मिळेल त्याच्यावरती व्हिडिओ आम्ही अपलोड करेन. बघू. या इकडे मुलं खूप छान खेळतायत बघा. लांब लांब पर्यंत लोक आहेत बघा. महादेव वसलकर, कैलासवासी महादेव वसलकर यांच्या स्मरणार्थ श्री मल्लेश रामचंद्र पडेलकर त्यांनी 1051 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उल्लेख तसा चुकीचा नाही. विष्णू वसलकर यांचे चिरंजीव ते कैलासवासी झाले, ते म्हणजे महादेव विष्णू वसलकर यांच्या स्मरणार्थ मल्लेश महादेव पडेलकर यांनी 1051 रुपयाची देणगी दिली. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सोलापुरात रंगमंचावर सत्कार समारंभाचा कार्यक्रम होईल. मंडळाच्या पदाधिकारी तुम्ही जेवायला जाताय मान्यवरांनी स्वामी समर्थ आला हो अक्कलकोट वाला शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तू माझ्या भक्तीत दिन होऊन तर बघ मी तुझे सर्व मार्ग मोकळे करी येऊ नको मी तुझ्या पाठीशी अरे झालं की नाही भोजन रे देवाप्पा अरे अजून तुझी सुलभ भेटली नाही सगळं तुझं आलं लक्षात भेटत नाही पाणी
आपण असे अबद्ध बोलू नका. अरे हे असे कितीतरी आपले